गुरुजी, हे सगळं काय सुरू आहे माझ्या रायाच्या आयुष्यात? गुरुजी, नवीन सुनेचा पायगुण तर नाही ना हो? हे बघा वहिनी साहेब, आज जे काय घडलं ना ते चांगलं नाही घडलं. लक्ष्मी पूजनाच्या पवित्र दिनी असं अपशकुन घडणं हे पण चांगलं नाही. असं घडायला नको होतं. नाहीतर काय, अहो आजच नाही, लगीन झाल्यापासून समजा असंच घडतंय बघा. अजून काय काय घडणार आहे कुणास ठाऊक. नाही म्हणजे त्या कृष्णीवर बेततय तर ठीक आहे हो, पण उद्या माझ्या रायालाच काय झालं तर? गुरुजी, आता तुम्हीच सांगा की कृष्णीला वाचवता वाचवता तिच्यावरची संकट माझ्या रायाच्या जीवावर तर बेतणार नाही ती नव्हता? अगं काय बोलतीस कुले? अगं रंजा, आता काय बोलू तूच सांग. आज जी काय घडलंय का नाही त्यानं मला लयच काळजी वाटायला लागल्या बघ. मी नाही माझ्या रायाला काय झालेलं बघू शकत, म्हणूनच गुरुजीशनी विचारत्या. आगीतनं उठून फुपाट्यात पडल्यागत झालंय बघ. मला वाटलं होतं आता तरी माझ्या लेकावरचं माझ्या रायावरचं संकट टळल, पर कशाचं काय, तिथं दिवसेंदिवस तोच संकटात सापडत चाललाय. उद्या त्या कृष्णामुळं रायाला काय झालं तर कसं होणार रंजे? कृष्णे, अगं नगले मनाला लावून घेऊस पोरी. माझ्यासोबतच असं सगळं का घडतं? मी कुणाचं काही वाईट केलंय का? रडू नगस, शांत हो बघू. आज एवढ्या मोठ्या अपघातातनं तू वाचलीस, तुझी साडी जळाली पण तुला काय बी झालं नाही, याचाच अर्थ त्या वरच्याला तुझी काळजी आहे. बाळा, तुला भाजलं तर नाही ना? दाखलं मानव कुठे जीवावर खेळून आगी जावली म्हणून बरं झालं नाही तर काय बघितलं असतास? त्यांना भाजलंय काय? मला माहिती नाही. अगं पण जावई बापू आहेत कुठं? मगच दिन मला तो दिसला नाही. कृष्णे, बदललीस का साडी? बरं झालं, असं जळकं कापड अंगावर घालू नये. काय बाया पिळा लागले पोरीच्या माग, कोणाची दृष्ट लागली कोणाच ठाऊक. ये इकडं, अशी समोर उभी राहा. कृष्णे, असं रडू नकोस, आम्ही समजे तुझ्या संग आहे. गप, रडू नगस, समज नीट होईल. हा, एवढ्या मोठ्या संकटातनं वाचल्यास म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल बघ. कारण आहे म्हणून तर घडतं हे सगळं. तेव्हा माझ्या लेकराला माझं पण आयुष्य दे रे, या सगळ्यातनं तिला बाहेर काढ. किती भाजलंय राया तुला? अरे मग काय तर, तुला काय गरज होती का त्या कृष्णीला वाचवायला जायची? तिला वाचवता वाचवता तुला काय झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? तुमच्यामुळे जावं लागते मला तिला वाचवायला. जबरदस्ती लग्न लावलं ना माझं तिच्याशी. आता नवरा बायको आहे आम्ही, जबाबदारी आहे तिची माझ्यावर. आणि असं पण माझ्यासमोर कोणी अडचणीत असताना त्याला तसंच नाही सोडू शकत मी. वाट लावली तुम्ही आयुष्याची माझ्या. अरे शांत हो राया, किती त्रास करून घेतोयस? आणि आम्ही मुद्दामून लावलं होय रे तुझं लग्न? अरे ती परिस्थितीच तशी होती, त्याला आम्ही तरी काय करणार? पण मग झालं ना आता सगळं सुरळीत, मग का परत परत मला ती माझी बायको असल्याची जाणीव करून देता? मला नव्हती करायची पूजा कृष्णासोबत, तरी का बसवलं तुम्ही मला? मला ही पूजा मान्यच नव्हती म्हणून ती पूर्ण झाली नाही. आई, मी हात जोडतो आता, पास झालं. इथनं पुढे मला कुठल्याच गोष्टीत अडकू नका.
काय कमी आहे हो कृष्णात? चांगली शिकलेली आहे, समजदार आहे, सुसंस्कृत आहे. तुमच्यापेक्षा ना लाख पटीनं चांगली. अहो तुम्ही शिकलेले नाही, पण एवढी शिकलेली मुलगी तुम्हाला मिळाली आहे याची तरी जाणीव ठेवा. तिची सगळी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, तिला आयुष्यात काही कमी पडू देणार नाही असा शब्द आम्ही तिच्या मामा मामीला दिलेला आहे. आता आमच्या शब्दाचा मान राखायचा का नाही हे तुमच्या हातात आहे. अहो नका बोलू त्याला एवढं. लहान आहे का तो आता? तो लहान नाही याची जाणीव करून देतोय आम्ही त्याला. अहो त्या परक्या पोरीनं आमच्या मानासाठी याच्याशी लगीन केला, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवा. तिला आयुष्यात देता येईल तेवढा आनंद द्या राया, आणि त्याच्यात कसली कसर राहता कामा नये. नाहीतर राया तू माझा मुलगा आहेस हे सुद्धा विसरून जाईन मी. बघितलं हे सगळं कृष्णामुळे होतंय. आज भाऊसाहेब तिच्यामुळे माझ्यावरती चिडून निघून गेल्यात. राया, अरे तू शांत हो बघू. राया, पप्पा ज्ञान गेले का रे तुझं? हा कसला मोठा कुर्ता दिलाय मला पाठवून. ये लवकर. हा तो होतो. ए काय चाललंय रे तुझं? अरे पप्पाच म्हणत ती जाऊ दे. मम्मी गेली का ती कृष्ण? ती कशाची जात्या? आज लय चांगली संधी चालून आलती बघ. मला वाटलं सुटलो, आज काय ती जगत नाही, पण त्यातनं बी वाचली. अजून किती दिस तिच्या मरणाची वाट बघायला लागते आपल्याला कुणास ठाऊक. नाहीतर काय, नेहमी तू आग लावत असतीस, आज स्वतःहून आग लागली तरी पण ती वाचली. तूच तेल टाकायचं नव्हतं त्यात, म्हणजे बराबर भडका उडला असता, संपला विषय. हा ती केलं असतं, पण घरातली समधी समोरच होती ना, त्याच्यामुळं काय जमलं नाही बघ. हे ऋतिक, एक गोष्ट ध्यानात ठेव, आपलं जी काय चाललंय का नाही ती घरात कधीच कुणाला कळता कामा नाही, कळलं का? आणि काय करायचं करून? ती कृष्णी माझ्या समोर जरी आले ना तरी राग येतो मला. आतापर्यंत ती मला कारखान्यात त्रास देत होती, आता काय तू तिला घरात आणलीस. तुला सांगितलं ना, लय दिस नाही राहणार ती घरात. मम्मी लवकर काहीतरी बंदोबस्त करा तिचा. मी तिचा तोरा घरात कारखान्यात नाही सहन करू शकत. कालपर्यंत मी तिला माझ्या मर्जीनं कामावरून काढून टाकू शकत होतो मम्मी, पण आज ती मलाच कामावर काढून टाकाय बसल्या इकडं. आणि मम्मी कारखान्यातल्या भेसळवाल्या हळदीबद्दल जर तिला कळलं ना तर माझी वर कमाई संपल्यातच म्हणून समज. नाही नाही, तशी येळ मी येऊनच देणार नाही. तू नग काळजी करूस. कृष्णीच्या जाण्याची आपल्याला लय दिस वाट बघायला लागणार नाही. अशी नकोला विचार करत बसू. असं कसं नका विचार करू? माझ्या लेकीला काय झालं असतं म्हणजे मग काळजी तर वाटणारच की. अगं तिला समजून सांगत होती काळजी करू नको म्हणून, आता तूच तिच्या काळजीत रडत बसलीस वय इथं. तिथं जर मी खचली असते ना तर माझी पोरगी बी खचली असते.
म्हणून डोळ्यातलं पाणी अडवून ठेवलं होतं इतका वेळ, पण आता बाण घालता येणं झालं. एवढं काळजाचं पाणी करून मी तिला लहानाचं मोठं केलं, सांभाळलं. तिला वाईच खर्चटलं तरी काळजात चर होतं माझ्या. आणि इथं तो 2 मोठ्या अपघातातनं जीव जाता जाता वाचल्या माझी कृष्णी. आज राया नसता आणि पदरानं आणखीन पीठ घेतलं असता तर काय करणार होतो आपण. अगं पण झालं तर नाही ना काय तिला? झालं नाही, पण एका मागणं एक संकट कोसळतातच की तिच्या माग. सतत काय ना काहीतरी चालूच आहे. माझ्या कृष्णीला काही होणार तर नाही ना? नाही काय होत, तू अजिबात काळजी करू नका, आपण आहे ना तिच्या संग. तरी बी सारखी संकटात सापडतेच किती. आपण तरी कुठवर पुरं पडणार आहोत तिला. हा ना, ती आता आपल्या सोबत बी नाही तेव्हा मी तिची काळजी घेईन. तिचं सासर मस्त चांगलं आहे, पण जी प्रेम काळजी माया पुरीला माहेरी मिळते ती सासरी नाही व मिळत. अगं आपण नसलो म्हणून काय झालं तिची काळजी घ्यायला, तिचं दुखलं खुपलं काय बघायला? देव आहे ना तिच्या पांग. बघ मी तुला सांगतोय, आपल्या कृष्ण किती पण मोठी संकट येऊ दे, कायच होणार नाही तिला. देव आहे तिच्या पाठीमाग. पाठीशी आहे मग का म्हणून सारखं संकटात टाकतोय तिला, का पिडतोय तिला असं? माझ्या कृष्णला जर काय झालं ना तर मी बी नाही जगणार, मी आधीच सांगते तुम्हाला. अगं अशा असं काय बियाडगत काय बोलतीस तू? मग काय बोलू दुसरं? माझ्या कृष्णीला मला मोठं झालेलं बघायचंय, सुखात बघायचं आहे. तिचं समज चांगलं झालेलं बघायचंय, तिला यशी झालेलं बघायचंय. होईल ना हो समज नीट? होईल, सगळं चांगलं होईल. फक्त तू धीर सोडू नको आणि मनात वाईट वांगाळ काय आणू नको. सगळं चांगलं होणार आहे बघ. हा ना, नाही झालं तर? तुम्ही शिकलेले नाही, पण एवढी शिकलेली मुलगी तुम्हाला मिळाली आहे याची तरी जाणीव ठेवा. तिला आयुष्यात देता येईल तेवढा आनंद द्या राया. नाहीतर राया, तू माझा मुलगा आहेस हे सुद्धा विसरून जाईन मी. राया, थँक्यू मला वाचवण्याबद्दल. तुला लई भाजलं का र? हे फुकटची काळजी दाखवायची काही बी गरज नाही. मला तुझ्यासोबत बोलायची इच्छाच नाही. तोंड बंद ठेव तुझं, अजिबात बोलू नको माझ्यासोबत. आम्ही रायाला खूप जास्त बोललो ना. आम्ही एवढं चिडायला नको, पण तू कृष्णाबद्दल जे काय बोलला ना ते ऐकून आमचा स्वतःवर ताबच राहिला नाही. बघ, सगळं मान्य आहे तुमचं, पण तुम्ही पण त्याच्या मनाची अवस्था समजून घ्यायला पाहिजे ना. अहो मग त्यानं पण कृष्णाच्या मनाची अवस्था समजून घ्यायला पाहिजे. ती पोरगी लग्न करून आपलं घरदार सोडून या घरात आली, तिला समजून घ्यायला नको? रायाबरोबर आपण सगळे, पण कृष्णाचं काय? त्यानं तिला सोबत द्यायला नको का? आता आपला राय शिकला नाही तर त्याची बायको शिकते, तर त्याने तिला मदत करायला नको? ती या घरात आनंदी राहिली तर अभ्यास करेल, नाहीतर कसं मन लागेल तिचा अभ्यासात? सगळं खरंय तुमचं, पण दुसऱ्याच्या पोरीचा विचार करताना आपलं पोरग आपल्यापासून दूर जाणार नाही याची काळजी नको का घ्यायला? एवढंच सांगायचंय मला. आधीच तो तुम्हाला घाबरतो, त्यात तुम्ही त्याला एवढं बोललात, हे काही पटलेलं नाहीये मला. आम्हाला पण नाही पटलं. आमचंही वागणं आणि रायाचंही वागणं.
पण म्हणून आम्ही रायाला माफ करू असं होणार नाही. यापुढे रायानं कृष्णाबद्दल चुकीचं मत बनवलं आणि त्याचा त्रास जर कृष्णाला झाला तर आम्ही खपवून घेणार नाही. आज आम्ही फक्त चिडलो, पण पुढे आम्ही काय करू ते आमचं आम्हाला पण माहित नाही. तूच सांग मला मी काय करू, म्हणजे तू माझ्यावर चिडणार नाहीस. माझ्याकडनं काही चुकलंय का म्हणून तू माझ्यावर एवढा चिडायला लागलायस? कारण तुझ्यामुळं भाऊसाहेब माझ्यावर चिडले. तू माझा मुलगा आहेस हे मी विसरून जाईल असं बोललेत ते मला. माझं लग्न नसतं झालं ना तरी चाललं असतं. तुला काय गरज होती का माझ्याशी लग्न करायची? तू लग्नाला हो बोलली नसतीस तर हे सगळं घडलंच नसतं. आता परिस्थितीच वेगळी असती. आज अंतरा माझी बायको असती आणि लय सुखाचा संसार घडला असता आमचा. तू काय एवढा माझा तिरस्कार करतोस? मी काय वाईट केलंय तुझं? तू माझ्याशी लग्न केलेस हे काय कमी वाईट केलेस का? आणि त्यानंतर पण मी जे जे सांगितलंय ते सगळं उलटच केलेस तू. मुद्दाम त्रास देतेस तू मला. तुला सांगितलं होतं ना पूजेला बसायचं नाही म्हणून, मग कशाला बसलीस? तुझ्या घरच्यांसमोर तुझं नाव खराब होऊ नये म्हणून बसले होते मी. बस झाला. फुकटची खोटी काळजी दाखवायची काही बी गरज नाही. तुझ्या या नाटकांमुळेच आहे ना भाऊसाहेब माझ्यावर आज चिडलेत. मी इथं त्यांच्या नजरेत मानाची जागा मिळवायचा प्रयत्न करतोय आणि तू येतेस आणि सगळं इसकटून टाकतेस. ह्यात कसली नाटकं? मी काय मुद्दामून पदर पेटवून दिलाय का? आणि एवढंच तुला खोटं वाटत होतं तर मरून द्यायचं होतं मला. का वाचवलंस? सांग ना, का वाचवलंस मला? रायाने जीवावर खेळून वाचवलंय कृष्णेला. यावरनं कळतं ना की त्याला तिची काळजी आहे. अहो खरंच काळजी असती तर मगाशी कृष्णाबद्दल वाटेल ते बोलला नसता. अहो रागाच्या भरात बोलतं माणूस. राग शांत झाला की कळल त्याला की आपल्याला कृष्णाशी जुळवून घ्यायचंय. कळलं तर चांगलंच आहे, कारण आम्ही त्याच्या चुकांवर पांघरून घालणार नाही. तो जोपर्यंत कृष्णाला सांभाळून घेत नाही, स्वीकारत नाही, तोपर्यंत असंच चालू राहणार. अहो थोडा येळ तरी त्या दोघांना नवरा बायको म्हणून स्वीकारायला. स्वीकारतील ते. पाडव्याच्या निमित्ताने आपण दोघांना पण संधी देऊया नवीन आयुष्याची सुरुवात करायला. बरोबर संधी साधलीस तू. लग्न मोडतं हे कळाल्यावरती लगेच लग्नाला उभा राहिलीस. कारण तुला माहित होतं आता लग्नाला कुणीच नकार देणार नाही. काय बोलतोयस तू हे? आणि हे समजा कुणी भरले तुझ्या डोसक्यात? मी काय लहान आहे का माझ्या डोक्यात भरवायला? मी तुला चांगलं ओळखू नये. काय ओळखलंस तुम्हाला? हा, काय ओळखलंस तुम्हाला? मी तुझ्याशी लग्न केलं कारण पाया पडते, तुमच्या पुढे हात जोडते. माझं मामालाही चांगलं आहे हो. दारूच्या नशेत कळालं नसेल त्याला तू काय करतोय ते. अगो एवढं पैसे चोरल्या ती आणि ती बी इदा त्यांच्या घरातलं. मला ही समजा भाऊसाहेबांनी सांगाय पाहिजे. गुली मावशी, अहो ऐका की, मी शब्द देते तुम्हाला, माझ्या मामाकडनं असं पुढच्या वेळेस नाही होणार. तुम्ही सांगा, तुमचा विश्वास बसेल असं मी काय करू सांगा फक्त. वचन दे. दिलं वचन. तुम्ही म्हणाल ते करीन. बोल ना, का थांबलीस? कारण तुझ्या मनात खोट आहे म्हणून तू मला बायको म्हणून मान्य नाहीस. ठीक आहे, तुला माझ्यासोबत कुठली बी कर्तव्य पार पाडायची नसती. मी बायको म्हणून मान्य नसेल. फक्त लोकांपुढे खोटं खोटं नवरा बायको म्हणून वावरायचं असेल तर ती मला मान्य नाही. जोवर आपण एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मी या घरात नवरा बायकोची कोणतीच कर्तव्य पार पाडणार नाही, अगदी तू सांगितलंस तरी.